नमस्कार सर्वांना आणि सर्वांचं मनापासून मी स्वागत करते आजच्या या शांततेमध्ये बिईंग पीस है ना बिईंग सायलेन्स मध्ये की आपण शांतता म्हणजे काय आपण जे काल शिकलो. काल खरं म्हणजे आपण शांततेचा अर्थ शिकलो. आज आपण काय बघणार आहे तर बाह्य शांतता आणि अंतर्मनातील शांतता यांच्यामधला फरक बघणार आहे. आणि ही जी आतमधली शांतता आहे ही कशी निर्माण करायची किंवा ही कशी जपली पाहिजे आपण, हे आपण एक पद्धतशीरपणे शिकूया. तर पहिला मुद्दा म्हणजे एक आहे की बाह्य शांतता वर्सेस अंतर्मनातील शांतता म्हणजे काय. तर याचा मुख्य उद्देश म्हणजे काय की आपण आवाज थांबवला म्हणून मन शांत झालं आणि मन शांत झालंच असं नाही होत. आवाज थांबवला म्हणून मन शांत झालंच असं नाहीये. तर अंतर्मनातील शांतता म्हणजे एक स्थिर जाणीव म्हणजे काय तुम्ही विचार करत आहात, तुमच्या विचारांना स्थिरतेने बघणं, त्याला मग आयडेंटिफिकेशन देणं, त्याला नाव देणं, हे मी जे काल सांगितलं त्याच्यामध्येच आता आपल्याला प्रॅक्टिस करणं म्हणजे एक प्रकारचं त्याला पेईंग मध्ये आणायचं म्हणजे सवय करायची आपल्याला. त्याला लेबलिंग करणं. जोपर्यंत तुम्ही लेबलिंग करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची जाणीव होत नाही की आपण काय करतोय, कसला विचार करतोय. तर त्याच्यात मी परिस्थितीप्रमाणे फ्रेमवर्क पण सांगितलं होतं की जसं बाह्य शांतता प्लस मनाची शांतता म्हणजे हा दोन्ही सिच्युएशन जेव्हा एकत्र आल्या तर ती म्हणजे आदर्श अवस्था असते की जे बाहेरही शांत आहे, आतमध्ये पण शांत आहे. आणि अशी वेळ म्हणजे आपली ध्यान करण्याची वेळ, जसं पहाटेला करतो किंवा रात्री तर झोपण्याची वेळ असते त्यामुळे हे नाहीये. पण किंवा आता शांत जागेमध्ये कुठेही तुम्ही कोणत्याही वेळेस असेल तर शांत जागेमध्ये जिथे तुम्हाला बाहेरही डिस्टर्बन्स नाही आणि आतमध्ये पण डिस्टर्बन्स नाहीये की तुमचे विचार तुम्हाला डिस्टर्ब करत नाही, ही अवस्था म्हणजे सगळ्यात आदर्श अवस्था असते. आणि ही अवस्था येण्यासाठीच आपल्याला प्रॅक्टिस करायची असते सुरुवात. नंतर दुसरी परिस्थितीचं मी सांगितलं होतं की बाह्य गोंधळ आणि अंतर्मनात शांत. जसं तुम्ही आता एखाद्या ट्रॅफिकमध्ये आहे किंवा एखाद्या प्रोग्राम मध्ये आहे, खूप स्पीकर लागले, खूप वेळ आहे, पण तरी पण आतमध्ये तुम्हाला मी आपल्या स्वतःच्या म्हणजे श्वासावर लक्ष आहे, तुमच्या विचारांवर लक्ष आहे की तुमच्या मनात काय विचार आहेत. तर आनंद असतो. बाहेर कितीही गडबड गोंधळ असो, कितीही अवस्था कशीही असो, अशांत असो, पण तुमच्या आतमध्ये मात्र शांतता असते. तर हीच अवस्था म्हणजे काय असतं, एक साधनेचं लक्ष म्हणजे तुम्ही त्या प्रोसिजरवर आहात आणि तुम्ही सक्सेसफुल मार्गावर चालण्याचा प्रयत्न करून म्हणजे चालू झालेलं आहे, तुमचं लक्ष तुम्ही ठरवलंय, तुमचं पर्पज ठरवलंय. आणि तिसरी अवस्था सांगितली होती मी की बाह्य शांत पण अंतर्मनात गोंधळ. म्हणजे जसं रात्र घर शांत असतं, सगळे झोपून गेले असते, पण तरी पण मला झोप येते आणि मी खूप विचारांचा कल्लोळ असतो मनामध्ये. हा सर्वसामान्य अनुभव असतो बरेच लोकांच्या याच्यामध्ये की जसं म्हणजे घरात नवरा बायकोचे वादविवाद झालं, नवरा तर मस्त ढाढूर झोपला आणि हे झालं, पण हिला बाईला मात्र रात्रभर झोप येत नाही आणि सगळं बाजूलाच तो घोरतोय अगदी असं सगळं. पण हिच्या मनामध्ये विचारांचा कल्लोळ. तर हे सर्वसामान्य अनुभव. पण ह्या लोकांना जास्त गरज आहे परिस्थितीचा अभ्यास करण्याची किंवा प्रॅक्टिस करण्याची. आणि चौथा म्हणजे पॉइंट होता की बाह्य गोंधळ आणि अंतर्मनातही गोंधळ. बाहेरही सगळी गडबड बँड वाजतोय आणि आतमध्ये गोंधळ. हा सगळ्यात म्हणजे डेडलाईन आहे. म्हणजे इथे तुम्हाला काही जागृतीच नाहीये, ना तुमच्या बाजूबाजूच्या व्हायब्रेशन्स मध्ये, ना तुमच्या आतमधले व्हायब्रेशन. आतमध्ये तर वादविवादच चालू असतो तेव्हा गोंधळ असतो. तर हे म्हणजे अगदी अशी सिच्युएशन जेव्हा येते तेव्हा खूप तणावात असतो. म्हणजे अगदी म्हणजे जाणीव काय आहे याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे दूर दूरपर्यंत माहिती नसतं की हे अशी काहीतरी शांतता असते किंवा असंही काहीतरी आतमध्ये असते. त्यांना असं काही समजच नसते. हे खूप जास्त उच्च ताण तणाव म्हणतात त्याला. आणि अशा लोकांना खूप गरज असते, खूप जास्त गरज असते. तर अशा पद्धतीने बाहेर शांत मिळाली तर छान. पण कळस कळस म्हणजे जो मंदिराचा कळस म्हणतो तो गोंधळातही शांत राहण्याची क्षमता जी असते. मंदिर आपण एवढा मोठा म्हणतो की वा तिथे गेल्यावर शांत आहे, कधी कधी मंदिरातही गेल्यावर शांती नाही मिळत आपल्याला. पण
एक कल्पना करा की जर बाहेर शांती मिळाली म्हणजे मंदिर आहे, पण आतमध्ये जेव्हा जातो तो कळस आहे तुमचा, आणि त्या गोंधळातही तुम्हाला शांत राहण्याची तुमची क्षमता वाढत असते. तर तुम्हाला एक मिनिट, एक मिनिट बंद करा बोल. सगळे ते म्यूट करून टाका. हा म्यूट, थोडस अवेअर राहा, चला. ठीक आहे. येस. हा. तर आपल्याला हे म्हणजे म्हणजे मी काल तुम्हाला हे सांगितलं होतं, होमवर्क पण दिलं होतं, की तुम्हाला तुमच्या म्हणजे जो मी मेडिटेशनचं सांगितलं होतं, की पॉज करा, थांबा, ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा. तर तेव्हा याच्यामध्ये मग तुम्ही स्वतःला कसं एक ती काही सेकंदाची एक जागा देऊ शकता का, अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला गुण द्या. 1 ते 10 मध्ये, की मी किती वेळपर्यंत थांबू शकले किंवा किती वेळ मी शांत राहू शकले. हे सगळं म्हणजे स्वतःचे म्हणजे गुणवत्ता तपासण्यासाठीच हे एक म्हणजे परीक्षा अशी मी तुम्हाला सांगितली होती. तर आता आपण नेक्स्ट म्हणजे ह्याच्यावर सांगते, की मनावर नियंत्रण नाही ठेवायचं आपल्याला. आपण म्हणतो की माझ्या मनावर नियंत्रणच नाहीये, वाटेल तसं खूप विचार येतात, खूप असं होतं तसं. त्या विचारांवर नियंत्रण ठेवायचंच नाहीये. आपल्याला निरीक्षण बघा करायचंय. निरीक्षण म्हणजे जागृत अवस्थेमध्ये बघायचंय फक्त. मग त्याला नाव द्यायचंय, लेबलिंग करायचंय. त्याच्यातला मुख्य संदेश म्हणजे हाच आहे, की विचारांना थांबवायचं नसतं, तर विचारांना फक्त बघायचं असतं. नियंत्रण करायचं म्हटलं की ताण तणाव येतो, की अरे यार माझ्या हातातच नाहीये, इतके विचार येतात, इतके विचार येतात. आणि मग त्या कधी कधी इतकं येऊन जाते की त्या विचारांमध्ये आपण बडबडायला करायला लागतो, एकटं स्वतःशी बडबडायला लागतो. म्हणजे मनातल्या मनात नाही तर असं पण बडबडणं, किंवा मग तिथेच रडणं, तिथेच डिप्रेशन, तिथे म्हणजे समोर कोणी नाहीये, एकट्यातच तुम्ही म्हणजे स्वतःशीच खेळताय, म्हणजे इतक्या पद्धतीने ताणतणाव येऊन जातो. तर आपल्याला असं याच्यावर नियंत्रण करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. निरीक्षण करणं म्हणजे त्या गोष्टीपासून स्वतंत्रता मिळवणं, स्वतंत्र होणं, म्हणजे मी वेगळी आहे आणि विचार वेगळे आहेत हे बघणं. अशा पद्धतीने जसं आता मी तुमच्याकडे बघते कम्प्युटरमधून, किंवा जे काही तुम्हाला बघते, तुमच्याशी बोलते, म्हणजे मला हे समजतं की हा तुमचा आवाज आहे, तुम्ही कुठेतरी आहात, आणि तिथून म्हणजे मी तुम्हाला समजतं सगळं, पण तरी पण तुमचं स्वतंत्रता, माझी स्वतंत्रता ही एकदम डिफरंट आहे. हो ना. पण तरी पण समज आपल्यामध्ये आहे. तशा पद्धतीने आपल्याला निरीक्षण करायचंय. तर नियंत्रण ठेवायचं नाहीये, हे लक्षात ठेवा. म्हणजे याच्या दोघांमध्ये डिफरन्स ठेवा. आणि नेमकं आपण निरीक्षण नाही करत, आणि आपण नियंत्रण ठेवा, ताब्यात ठेवायचं असतो. आणि ताब्यात ठेवायचा प्रयत्न केला की तुम्हाला ताणतणाव वाढेल. आणि जेवढं तुम्ही निरीक्षण केलं, तर तुमचं स्वतंत्रता वाढेल, तुम्ही स्वतंत्र होता. आणि निरीक्षणाच्या पण 3 पायऱ्या सांगितल्या त्या मी, की एक ऑब्झर्व करा. ऑब्झर्व केला म्हणजे की विचार येतात जातात, विचार येतात जातात, ते असे आहेत, ते तसे आहेत, ते लेबलिंग करायचं. की जसं चिंतेचे आहेत का हे विचार, रागाचे आहेत का, किंवा काही आपण प्लॅनिंग करतोय का, म्हणजे योजना काही करतोय का, भविष्याचं काही करतोय का, किंवा काही आपण टाइम टेबल बनवतो, तर कितपत उपयोगी आहेत, कितपत उपयोगी नाही, हे आपल्याला त्याच्यावरून समजतं. चिंता, राग, लोभ म्हटलं तरी आपल्या उपयोगाचं नाही, हे जाणार. त्याला जाऊ द्यायचंय, सहज सोडायचंय, पकडून नाही ठेवायचंय त्याला. है ना. आणि स्वीकार करायचा आहे, म्हणजे की ठीक आहे, हा विचार आहे, पण हा विचार म्हणजे मी नाही. मी विचार नाही, मी शरीर पण नाही. हे आपण ग्रँडमास्टर मध्ये शिकवतो, त्याच हे डिटेलमध्ये आहे. तर अलाव करणं म्हणजे स्वीकार करणं, की हा विचार आहे, हा मी नाहीये. मग तो कोणाचा राग असो, कोणाचा लोभ असो, की चिंता असो, जे काही आहे, हे रिअल परिस्थिती नाहीये. हे त्याला जाणीव करून, याला म्हणतात जागृती. जागृत आहे ना. आणि आपण इतके बेभान होऊन त्याच्यामध्ये एकरूप होऊन जातो, की असं म्हणजे फील करायला लागतो की ती परिस्थिती आत्ताच झाली माझ्यासोबत. आणि जसं तुम्ही फील करायला लागले, तर ती परिस्थिती तुमच्यावर येते. म्हणून आपण म्हणतो ना, जैसा सोचोगे वैसा मिलेगा. तेच आहे. तर आपल्याला तो आता पहिलं काम हे आहे, की आपल्याला जाणीवपूर्वक बघायचं की आपले विचार, आपली फिलिंग ती तयार करून येते का, तिथे अवेअर राहायचं आहे. तर हेच म्हणजे त्या विचारांशी आपल्याला बोलायचं नाहीये, किंवा त्याला काही नाव द्यायचं नाहीये, किंवा मी त्याला काही चांगलं आहे की वाईट आहे, की त्याच्यावर त्या विचारांवर चर्चा करणं, स्वतःशीच चर्चा करत राहतो आपण. बघा, तुम्ही आता बघणं चालू करा.
कसं हे करतो. आणि मग तो जसं तुम्ही त्याच्यावर म्हणजे त्या विचारावर आपलं म्हणजे काम करत राहिलं किंवा त्याच्यावर विचारावर विचार हे करत राहिलं म्हणजे भावना टाकत राहिलं, तर तितका म्हणजे आपला एक त्याच्यावर कसं तो विचार म्हणजे तुमच्यासाठी म्हणजे कसं एक निगेटिव्हिटी म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये चालला जातो आपण. तर याच्यासाठी आपल्याला जागृत होणं म्हणजे बघणं जरुरी आहे. आणि त्या विचाराशी ना चर्चा करायची आहे ना वाद करायचा आहे. वाद म्हणजे असं नाही की अरे मला डोक्यात जरा ध्यान करायला बसलं की विचार येतात यार. ह्या विचारांचं काय करू मी? काही करायचं नाही. फक्त बघायचं आणि त्याला एक फक्त अंडरलाईन द्यायची की हा विचार आहे. मग तो चिंतेचा विचार आहे का? तो माझा म्हणजे कोणता वादविवादाचा विचार आहे का? किंवा जे असेल ते, तो नाव द्या त्याला, लेबलिंग द्या आणि त्याला जाऊ द्या. सिंपल. नेक्स्ट विचारायचं अजून स्वतःला की अजून हा नेक्स्ट, नेक्स्ट, नेक्स्ट. जसं एक उदाहरण तुम्हाला सांगते की जसं मी एखादी परीक्षा दिली आणि मला वाटेल भीती की अरे यार मला माझा पेपर काही चांगला गेला नाही, मी फेल होईल तर. म्हणजे काय झालं, ही भीतीचे विचार आले किंवा चिंतेचे विचार आले. मग त्याला परत नाव द्यायचं की चिंता झालंय का, रिझल्ट लागलाय का, आणि त्या एका रिझल्टनी काही अख्खं आयुष्य आहे का? तुम्ही काय एकदम मरणारच आहे का, तिथे जगूच शकत नाही का? याच्यापेक्षा काहीतरी असून चांगलं असू शकतं. आणि त्याला नाव द्या चिंता, त्या विचारांना. आणि ही चिंता मी सोडते किंवा जाऊ देते, आणि त्याला अक्षरशः असं आरामात जाऊ द्या त्या वाक्याला, त्या विचाराला. आणि परत आपल्या श्वासाकडे बघायचं. नंतर पॉइंट नंबर 3 आहे, विचारांची गर्दी कमी करण्यासाठी काय आहे, काय केलं पाहिजे. कारण विचार तर येतात, आतापर्यंत इथे सांगितलं, पण कधी कधी खूप जास्त तुम्ही आता कोणाला सवय असेल तर हळूहळू कमी झालीच असेल. पण काही लोकांचं नाही अजून ध्यान करू शकत आहे किंवा त्या एकाग्र नाही होऊ शकत, खूप जास्त विचार येतात. तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तर मन हलकं करण्यासाठी आपल्याला एक म्हणजे एक म्हणजे काय म्हणतात, डिक्लटर जे असतो. डिक्लटर म्हणजे माहितीये का तुम्हाला, म्हणजे काय म्हणतो आपण, आपल्या मोबाईलमध्ये खूप काही जमलं तर आपण ते सगळं डिलीट करतो, हे करतो म्हणजे डिफ्युजन, म्हणजे त्याला डिलीट करणं वगैरे त्याला म्हणतात. तर ते कसं कसं करतात, जे तुमच्या डोक्यामध्ये खूप जास्त तुम्हाला म्हणजे विचार येतात, त्याला काय करायचंय, पेपरवर लिहायचं आणि करून बघा तुम्ही. लिटरली मी हे तुम्हाला मी माझे अनुभव सांगते, मी केलेले आहेत आणि मी करते पण आताही करते. आणि ताबडतोब करायचं असं, म्हणजे जसं आलं जे काही मला विचार ते कागदावर सरळ लिहायचं, काही त्याची खूप रचना करायची आणि खूप चांगले वाक्य आणि खूप असं असं काही नाही. जे आले तुमच्या मनात, जे आलं ते सरळ सरळ लिहा, की हे येतंय, ते देतंय, ते देतंय. त्याच्यातही वाटल्यास तुम्हाला काही गोष्टी असतील की मला आत्ता करायला पाहिजे, तर तशा पद्धतीने किंवा नंतर केलं तरी चालेल. किंवा मग काही गोष्टी तुम्हाला ड्रॉप कराव्या लागतात, म्हणजे सोडून द्याव्या लागतात. अशा अशा पद्धतीने त्या कागदावर लिहायचं आहे. आणि ते जे कामाचे असतील त्याला चांगलं डायरीमध्ये टू डू लिस्ट केल्यासारखे लिहा वाटल्यास. आणि जे वाटतं की नंतर कधीतरी पाहीन करेन किंवा काही जे सोडून द्यायचं आहे ते तर अक्षरशः जाळा आणि खोडून म्हणजे जाळून फाडून फेकून द्या. अक्षरशः तुमच्या डोक्यातनं ते निघतात. जसं तुम्ही बाहेर वागतात, जसं ते तुम्हाला बाहेर दिसतात, तीच गोष्ट तुमच्या आतमध्ये असते. आणि लिटरली करून बघा आणि मला त्याचं तुमचं काय मनात येतं ते बघा आणि सांगा मला, नक्की शेअर करा तुमचा विचार हा. ठीक आहे. त्याच्यानंतर मग दुसरी प्रक्रिया एक अशी आहे की माइंडफुल चालणं असं म्हणतात त्याला. तर याच्यामध्ये कसं आहे की जिथे तुमचा स्पर्श होतो, म्हणजे जसं चालता नाही तर चालताना पायाखालची जमीन कशी आहे, किंवा मग गवतावर चाललं, हिरव्या याच्यावर चालवलं तरी चालेल, बिना चप्पलने चालून बघायचं, घरात तर बिना चप्पलीनेच वापरण्याचं हे करा. म्हणजे प्रत्येक याचा स्पर्श तुमच्या पायाला जाणून बुजून बघा. तुमच्या हाताची हालचाल बघा, तुमचा श्वास बघा, तुमची दृष्टी एखाद्या जागी पडली तर त्याला थोडंसं निरखून बघा. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे तुम्ही जिथे बघताय तिथे त्या क्षणी वर्तमानात राहिलं पाहिजे. याच्यासाठी तुम्ही जागृत राहणार ठेवायचंय. आणि याच्या पलीकडे हे करता करता समजा डोक्यात विचार आला तर विचार लगेच विचार असं तरी लेबल लावा. म्हणजे मी विचारांकडे गेले आणि हे इतक्या क्षणाक्षणी होत राहील ना. ह्याचा फक्त फायदा काय होतो तुम्हाला, की एक शिस्त लागतं आणि एकाग्रता मन आपलं होण्याचा याच्यात होतो आणि त्याच्यात आपली म्हणजे वाढ होत असते आपल्या बुद्धीची, आपल्या विचारांना आपण दिशा द्यायला लागतो. आणि हे सगळं करताना आपल्या डिजिटली थोडंसं बाजूला ठेवलं पाहिजे. मी असं नाही म्हणते मोबाईल बंद करा किंवा, पण त्यावेळेस थोडंसं मोबाईलकडे हे करणं किंवा थोडंसं स्वतःसाठी द्या.
प्रत्येक गोष्टीला, जसं आता आपण इथे बसलोय ना, बोलतोय आहे, तरी माझ्या हाताला स्पर्श कशाचा आहे, तर टेबलला, टेबलवर आहे, टेबल क्लॉथ आहे, तो कसा आहे, काय आहे. म्हणजे जस्ट एखादी वस्तू आपण हातात पकडली तरी पण ती कशी आहे, कुठे रुतते, काय आहे, कसं काम केलं असेल. म्हणजे टोटली त्या वस्तूचं एक एकाग्रतेने निरीक्षण करा. आता माझ्या हातात इथे एक क्लचर आहे, बस तो क्लचरच, पण माझ्या डोक्यात हा विचार पाहते मी त्याला उघडून, की ज्याने कोणी केलं असेल त्याच्या मनात कसं विचार आला असेल, किती उपयोगाची वस्तू आहे, साधी सोपी सिंपल आहे. पण त्याचंही कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन बनलं असेल, किंवा त्यांनी असं अशा पद्धतीने, आणि आहे कशावर, तर एका छोट्याच्या स्प्रिंगवर आहे सगळं, है ना. आणि किती प्रकारचे निघाले, किती डिझाईनचे निघाले, म्हणजे छोट्या गोष्टीकडे बघा. म्हणजे काय होतं, की आपल्या विचारांना शिस्त लावण्यासारखं होतं. विचार बंद करायचे नाहीत, विचारांना दिशा द्यायचा प्रयत्न करायचा आहे. की जेही तुम्ही विचार करताय त्याचं आउटकम काहीतरी निघालं पाहिजे. की काय होतं त्याच्यात, ते जसं तुम्हाला आउटकम किंवा तुम्ही लेबलिंग दिलं, तर तुमची वाढ होते त्याच्यामध्ये. विचार करण्याची तुमची ताकद आणि दिशा त्याला चांगली मिळते. ठीक आहे. तर याच्यावरून आपण हेच समजू शकतो, की जे बाहेर स्वच्छ आहे तेच आतमध्ये स्वच्छ करतं. आणि बाहेर जर तुम्ही असं दुसऱ्यांना बोलत राहिले, दुसऱ्यांमध्ये म्हणजे टाइम वेस्ट करत बसले, तेच तुमच्या आतमध्ये घाण तयार होईल. तर तुम्हाला जे बाहेर दिसते ते तुमच्या आतमध्ये आहे, जे तुमच्या आतमध्ये आहे तेच तुमच्या बाहेर दिसेल. साध्या सिंपल गोष्टीवरून तुम्ही तुमच्या कपाटहीच ठेवाल ना, तर जुन्या साड्या किंवा जुनं काही असेल जे तुमच्या कामाचं नाहीये, काढून टाका. कित्येक वर्ष तुम्ही, आपण म्हणजे कपडे घालत नाही, कामात येईल, इथे ये, तिथे नाही येत कामात ते. जे आता घालायचे तेवढेच ठेवायचे, जुनेच काढल्याशिवाय नवीन घ्यायचे नाही, असं स्वतःसाठी रूल ठेवा. चपलांचे चपला, भांडेच भांडे, किती म्हणजे असा असतो पसारा आपला खूप, की आपण म्हणजे आवरता आवरत नाही असं म्हणजे इतकं होतं. तर तेव्हा थोडंसं जागृत होणं खूप गरजेचं आहे. आणि जेवढं तुमचं कपाट असं कुचकच गजगज असेल ना, तेवढं तुमच्या इथे डोक्यामध्ये विचार आणि तेवढी गजगज आतमध्ये असते. तर जितकं सुटसुटीत असं तुमचं बाहेरचं वातावरण असेल, तितकं आतमध्ये तुमचं विचार आणि तुमचं शरीर सुटसुटीत असतं. तर हे तुम्हाला खूप करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे चौथा पॉइंट, की आपला श्वास आणि आपलं ध्यान यांचा अँकर कसा बनवायचा. अँकर म्हणजे माहितीये ना, जसं नौका इकडे तिकडे कुठे जाऊ नये म्हणून ते बांधून ठेवतात, अँकरिंग करतात हो ना, एका जागी ठेवतात. तर तशा पद्धतीने आपल्याला आपलं मन खूप भटकतं इकडे तिकडे, तर त्यावेळेस त्याला अँकर देऊन एका जागी कसं आणतात, तर त्या श्वास श्वास म्हणजे हा सगळ्यात बेस्ट अँकर आहे आपला. कारण हा श्वास नेहमी आपल्यासोबत असतो, कुठेही आणि कधीही. त्याच्याशिवाय दुसरा अँकरच नाही. म्हणून बुद्धाने श्वासावरच भरोसा दिलेला आहे. म्हणून श्वास आतमध्ये केला, बाहेर गेला. आपल्याला वाटते काय आहे बघायला सांगतात आहे, आत गेला, धरून ठेवा, सोडा. ऍक्च्युली त्या मनाला, भरकटलेल्या मनाला आपल्या श्वासावर केंद्रित करणं, त्याला म्हणते अँकरिंग, अँकरिंग करणं. आणि जसं त्याच्याशी अँकरिंग केलं, तर म्हणजे त्याच्यासोबत आपल्याला हे जोडायचंय, की आपल्या श्वासाकडे लक्ष दिल्याबरोबर मन प्रतीकडे स्थिर होतो. आणि त्या स्थिर मनाने मग आपण बघतो, तर तिथे शांतीच्या शिवाय काहीच नाही आहे. तिथे विचारही एका क्षणामध्ये नष्ट पण होतात. एक दोन क्षण असं, आता खूप नाही राहत असं आपल्याला. ही प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला. पण हळूहळू हळूहळू येतं. आणि मग शेवटी आता मी जेव्हा असं करते, तर मला येतात, मी वाचते. म्हणजे एक अलाराम पण लावून ठेवते, पण 1 मिनिटापर्यंत वगैरे माझं जास्त जास्त येतं. पण तरी पण मग शेवटी आलं, 1 मिनिट झाला असेल का, मग लगेच लक्षात येतं की हाही विचारच आहे, 1 मिनिट झाला असेल का. तर अशा पद्धतीने पण स्वतःला एक असं निर्लेप होऊन जातो, म्हणजे असं काहीच नाही, असं शांत होतं. तर ती स्टेज यायला आपल्याला प्रॅक्टिस खूप करावं लागतं. तर याचं तंत्र पण मी आता काल तसं सांगितलं, पण अजून तुम्हाला म्हणजे हे सतत करायला याच्यासाठी सांगते. तर सोपं तंत्र म्हणजे की 1, 2, 3 मनातच असं मोजताना श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, क्षणभर थांबायचं आहे, अजून 2, 3, 4 सेकंद, आणि मग परत बाहेर सोडायचे 6 सेकंद. म्हणजे घेताना 4 सेकंद, थांबताना 4 सेकंद, मनातल्या मनात स्वतःच मोजा. आणि सोडताना 6 सेकंद, म्हणजे स्लोली हे करायचंय. याच्याने तुम्ही कितीही डिस्टर्ब असाल, तरी तुमची नर्वस सिस्टीम शांत होऊन जाते. तुमचा राग, लोभ किंवा चिंता, स्ट्रेस त्या क्षणासाठी थांबून जातं. आणि हे प्रॅक्टिस करावं लागेल, आणि याला प्रॅक्टिस करणं म्हणजेच अँकरिंग आहे.
अँकरिंग तुमचं स्थिर स्तब्ध झालं ना, कितीही तुम्ही डिस्टर्ब झाले बाहेर, तुम्हाला रागात आला असेल, कोणी तुम्हाला काही बोललं असेल, तुमचं ऐकलं नसेल, काही जे काही आरोप प्रत्यारोप लावले असेल, शांत बसायचं, श्वास घ्यायचा हळूहळू आणि श्वास रोखायचा, श्वास हळूहळू सोडायचा. शांत होऊन जातं, सगळे विचार असे अगदी एका डायरेक्शन येऊन जातात. ही थोडीशी तुम्हाला सुरुवात करायला लागेल, थोडं म्हणजे प्रॅक्टिस करावी लागेल. आणि सुरुवातीला तुमचं मन भटकेलच, हे नॉर्मल आहे. म्हणजे आज मी सांगते आणि लगेच तुम्ही आता उद्या बदलले असं होत नाही. हे नॉर्मली तुमचं मन भटकेल. पण भटकणं म्हणजे फेल ठरणं नाही. परत येणं आणि म्हणजे परत त्या मनाला आपल्या ध्येयावर ठेवणं, आपल्या अँकरिंगवर ठेवणं, म्हणजे हे जे तुम्ही सराव करताय, प्रॅक्टिस करताय, त्याच्यामध्ये तुम्ही प्रगती करत आहात असं समजणं. तर भटकणं म्हणजे असं नाही की अरे यार मी इतके करते प्रॅक्टिस पण भटकूनच जातं मन, बिलकुल नाही. भटकलं भटकू द्या, परत त्याला घेऊन या. जितक्यांदा तुम्ही परत परत त्याला आपल्या जागेवर घेऊन याल, आपल्या जागेवर घेणं म्हणजे श्वासावर आणणं, की श्वास घेते आहे, श्वास धरते आहे, श्वास सोडते आहे, पूर्ण लक्ष त्याच्यावर आहे. हे अँकरिंग म्हणजे कसं असतं, NLP मध्ये मी तुम्हाला शिकवलं असेल की जसं आपण खूप दुःखात आहे किंवा घाबरलेलो आहे, काय आता करू, कसं करू, आणि डोळ्यात कोणीतरी आपले आई वडील किंवा आपले मोठे लोक आले, अगं घाबरू नको, मी आहे तुझ्यासोबत, नुसतं खांद्यावरच हात ठेवतात आणि असं असं, है ना, किंवा कोणी आपल्याला असं जवळ घेतलं, तर तो स्पर्श सुद्धा आपल्याला इतका म्हणजे जाणीव असं देतो की म्हणजे रिलॅक्सेशन देतो. तर ते एक अँकरिंग आहे, आपल्या खांद्यावर कोणी आहे, मी तुझ्यासोबत आहे, आणि खांद्यावर हात ठेवलं किंवा हात हातात पकडला, तर ते एक प्रकारचं अँकरिंग होतं. म्हणजे त्या स्पर्शानेच आपल्याला ती पूर्ण ऊर्जा जाते की नाही आपण एकटे नाही, आपल्यासोबत आहे कोणी. तसंच हे श्वासाचं अँकरिंग करणं, जसं तुम्ही नॉर्मली श्वास आतमध्ये घेतलं, पकडलं आणि सोडलं, तर तुम्हाला आपोआपच आतमधून शांतता जाणवेल आणि जे काही तुमचे विचार आहेत ते असं सहजपणे निघून जातात, सहजपणे निघून जातात. ठीक आहे. तर याच्यामध्ये अडचणी ह्या येतातच, विचार येतीलच. तुम्हाला कधी कधी तुम्हाला आता कंटाळा येतो, है ना, किंवा जांभया येतात, कोणाला काय आहे ध्यान साधना करताना झोप यायला लागते. तर हे सगळं आहे, पण त्याच्यामध्ये कसं आहे की जसं जांभई आला तर हे ठीक आहे, स्वतःच्या बॉडीमध्ये बघायचं मग अशा वेळेस, की मला कुठे किंवा कुठेतरी दुखणं येऊन जातं, की कुठे आहे, तर ते दुखणं म्हणजे काय असतं, एक प्रकारचे ब्लॉकेजेस आहेत. ते ब्लॉकेजेस निघतात आहे असं स्वतःला संवाद करायचा त्याच्याशी, की ते निघतात आहे, म्हणजेच ती ऊर्जा काढते तुमच्या विचाराने. तिथे आता आपण जसं मी सायकिक सर्जरी तुम्हाला सांगितली, किंवा जे दुखणं असं गवत उपडल्यासारखं उपडायचं, काढायचं, फेकायचं, असं जे सांगितलं, हे तुम्हाला मी ऍक्शन मध्ये सांगितलं. जसं लहान मुलांना आपण गुडगुड येतो चालायला, पण तो जसं चालायला लागला की मग त्याला याची गरजच नाही पडत, पकडायची नाही गरज पडत, मग तो हळूहळू धावायला लागतो, पायऱ्या उतरायला लागतो, वरून चढायला लागतो, सगळ्या गोष्टी करतो, त्याला तेव्हा त्याची काही गुडगुडीची गरज नाही पडत. तसंच तुम्हाला असा ऍक्शन्स करायची गरज नाही. तुम्हाला फक्त विचारांनी हे करायचंय, तुम्हाला विचारांनी बघायचंय की कुठे तुमचं स्कॅनिंग करायचंय, म्हणजे की जसं एक प्रकारची स्कॅनिंग मशीन कशी असते, ते लाईट्स असतात आणि तिथून आपली बॉडी जाते, है ना, सेम तसं त्या आपल्या स्वतःच्या बॉडीच्या आतमध्ये बघायचंय की कुठे तुम्हाला जसं एक म्हणजे कंटाळा येतोय किंवा जांभई येतोय, तो कुठे येतोय कंटाळा, तो समजतो तुम्हाला. कधीतरी असं म्हणजे डोक्यात येतो, किंवा कधीतरी अशी झोप आल्यासारखी येतं, कधी कधीतरी असे विचार येतात की काय तेच तेच करतोय, काय होते, किंवा मग पाय दुखतात, गुडघे दुखतात, बसून बसून केलं तर. तर तिथे ते हलवायची नाही बॉडीला, जिथे जे दुखणं असतं त्याला असं एक जस्ट तिथून एनर्जी आपण ती बाहेर काढतोय, जी एनर्जी आपल्याला डिस्टर्ब करते, हे माइंडफुलनेस म्हणतो याला. ते काढायचं आहे फक्त. ते निघाले का, कधी निघेल, अजून तर नाही निघालं, अरे यार मला तर नाही जमत, हे तर असंच आहे, याच्या विचारांमध्ये जाऊ नका. करणं तुमची प्रोसिजर करायची आहे बस. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे झोप येत असेल किंवा दुखणं असेल तर थोडंसं पाठ सरळ ठेवणं, किंवा स्वतः म्हणजे नाहीच बसून ज्यांना जमत, तर त्यांनी थोडंसं उभ्याने राहून, जसं म्हणजे बिना चप्पलनी चालणं, पण ते पायाचा स्पर्श, पायाला जो स्पर्श होतो गवताचा किंवा जमिनीचा, त्याला अगदी म्हणजे मन लावून बघणं की कसा स्पर्श होतोय. जस्ट तुम्ही आता मी इथे बसले, खुर्चीवर बसले, माझ्या टेबलवर हात आहे, तर मी टेबलवरचा स्पर्श बघते, खुर्चीवरचा स्पर्श बघते, पायाखाली माझं काय म्हणजे थंड फरशी आहे का, किंवा मी हे ठेवलेलं आहे, पायपुस ठेवलेलं आहे की काय आहे, त्याचा स्पर्श कसा आहे.
म्हणजे माझं कम्प्लिटली माझं लक्ष त्याच्यावर आहे. म्हणजे माझ्या विचारांना मी दिशा दिली आहे, त्याला भटकवू देत नाहीये. विचार करायचा आहे आपल्याला, विचार येणारच. तुम्ही अन्न म्हणजे हे नाहीये, ते आपोआपच येतात. विचार येणं म्हणजे आपण जिवंत असणं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला माइंडफुलनेस म्हणजे ह्या गोष्टी करायच्या आहेत सगळ्या. माइंडफुलनेस म्हणजे जाणीवपूर्वक करणं आणि स्वतःला एक शब्द देणं, किंवा असं जसं आपण एक असं बोलू शकतो, जसं की मी श्वास घेते आतमध्ये, तर श्वास घेताना स्वतःला वाक्य असं बोलता येतं की मी शांतता माझ्या मनात येते आहे. म्हणजे जी काही एनर्जी आहे या ब्रह्मांडामध्ये, शांततेची एनर्जी माझ्यामध्ये येते आहे. आणि श्वास बाहेर सोडताना माझ्यातला तणाव बाहेर जातो आहे. असे पण स्वतःला वाक्य करून तुम्ही स्वतःला म्हणजे एक प्रकारचं अँकरिंग करू शकता. जसंही श्वास सोडला, तणाव गेला, तणाव जातो आहे. हे शब्द वाटच तुम्ही लिहून ठेवा. मी तुम्हाला मॅसेज पण पाठवते. मला नाही माहिती तुम्ही वही केली नाही केली किंवा किती अभ्यास करताय, कारण या गोष्टी नुसतं ऐकून होत नाही. है ना. ऐकलं तर काय होतं की विसरून जातो आपण. पण जेव्हा आपण या गोष्टी लिहून ठेवतो, त्यावेळेस आपल्या म्हणजे माइंड बॉडीनी वर्क होते. आणि ह्या गोष्टी तुम्हाला माइंड आणि बॉडीनी करायचं आहे. ह्या एका दिवसाच्या गोष्टी नाही आहेत, मी तुम्हाला वारंवार सांगते. त्यामुळे तुम्ही खरंच अभ्यास करा. आणि याच्यामध्ये आता पाचवा पॉईंट म्हणजे शेवटचा पॉईंट म्हणजे हा आहे की अंतर्मनाशी संवाद करायचा आहे आपल्याला. म्हणजे स्वतःचा संवाद, स्वतःला ऐकण्याची कला शिकायची आहे. सतत स्वतःला विचारायचं आहे की मी काय बडबडते स्वतःला, आणि हे कितपत योग्य आहे. इन्क्वायरी करायचं म्हणजे स्वतःला. आणि याचा मुख्य उद्देश काय आहे? मुख्य उद्देश म्हणजे की तुमचा आतला जो संवाद आहे, तो जेव्हा स्पष्ट होतो, तेव्हा ही शांतता तुमची लॉंग टर्म टिकते. आणि तेव्हा मग ती समज वाढते आपली. त्यामुळे तुम्ही काय बोलत आहात स्वतःशी, ते कितपत म्हणजे कोणत्या फ्रिक्वेन्सीवर आहे, हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी आहे का, तुम्ही खरंच दुसऱ्यांचं कल्याण, तेरा मंगल हो, हे पण एक खूप सुंदर अँकरिंग वाक्य आहे. कधीही कोणी तुम्हाला काही बोललं तरी सुद्धा तेरा मंगल हो, तुला योग्य दिशा मिळो, हे शब्द वापरणं म्हणजे खूप सुंदर. म्हणजे स्वतःलाच तुम्ही मार्गदर्शन करत आहात. आणि एन्क्वायरी प्रश्न म्हणजे कसं आहे की जसं तुम्ही आतमध्ये बघितलं की मी काय बोलते, किंवा स्वतःला ऐकण्याची कला शिकायची असेल, तर त्याला स्वतःला एन्क्वायरी करायचं आहे की मी आता काय अनुभवते आहे. जस्ट आता जसं दोन दोन गोष्टी झाल्या किंवा काय झालं, कोणाशी घरातल्याच गोष्टी, थोडंसं शांत बसा आणि स्वतःला विचार की ही जी परिस्थिती क्रिएट झाली याच्यामध्ये मी काय अनुभवते, त्याच्यामध्ये माझ्या भावना, माझे विचार, काय माझ्या मनात विचार येतात आहे, माझ्या भावना कशा होतात आहे. म्हणजे मला राग येतोय का, मला हसू येते का, किंवा मी काहीतरी त्याला उद्धट बोलावं असं वाटतं का, किंवा मग असं वाटतं का की जाऊ दे, मूर्ख आहे, सोडून द्यावं, काय वाटतं तुम्हाला मनामध्ये. तशा पद्धतीने तुमचं शरीर पण कसं रिॲक्ट करते. हो ना. आता जसं माझ्याकडे त्या दिवशी एक आल्या, तर एक लेडी होत्या, म्हणजे त्या आपल्या गोष्टी सांगत होत्या. सांगताना त्यांचं पूर्ण शरीर सुद्धा थरथर, म्हणजे मी हात पडला तर आतून कंपन मला जाणवत होतं अक्षरशः असं. म्हणजे इतकं घाबरल्याची अनुभव होती ते शरीराच्या आतून असं, की मी काय करू मॅडम, कसं राहू, काय करू काय करू. तर हे शरीर पण तुम्हाला दाखवतं तुमचं आतमध्ये. तर ही गोष्ट तुम्हाला ओळखता आली पाहिजे स्वतःची, स्वतःला, की मी काय अनुभवते. म्हणजे माझ्या शरीराच्या लेवलला, माझ्या भावनांच्या लेवलला, माझ्या विचारांच्या लेवलला. तर याला जागृतीकडे आपण एक एक पाऊल जातो. त्याच्यानंतर मग स्वतःला विराम देणं म्हणजे थांबवणं, की आता ठीक आहे, मी हे जे अनुभवते, आता त्याच्या म्हणजे मला काय आता हवं आहे, ह्याला थांबवायचं आहे का, की याला पाणी घालायचं म्हणजे याला नर्चरिंग करायचंय अजून, किंवा मग याला चालवायचं आहे, की थांबलेली गोष्ट कधी कधी त्याच्याने एकदम चिंता होऊन जाते की आता कसं होईल पुढचं, थांबलेलं आहे, किंवा ज्या गोष्टी आहेत तर मग याला चालणं द्यायचंय का, चालना द्यायची आहे का, हे स्वतःशी करायचंय. आणि मग स्वतःशी मी कशी बोलते आहे, हे स्वतःला तुम्ही टीका टिप्पणी करताय का, अरे यार तू तुशीच आहे, तुझ्याच्याने जमणारच नाही, तू असंच आहे. तर हे जसं समजलं तसं तसं स्वतःला म्हणजे वाक्य आपण स्वतःसाठी बोलू शकताय. स्वतःसाठी तुम्ही दयाळूपणे वागू शकता का, किंवा स्वतःला असं म्हणजे वाक्य अशा टाईपचे की हो ठीक आहे, हे अवघड आहे का, मला वाटतं कठीण आहे,
आणि हे माझ्यासोबत आहे, होऊ शकतं, मला वेळ लागू शकेल किंवा मी, पण मी शिकते, शिकते, ही माझी प्रोसिजर चालू आहे आणि मी हे करू शकते, मला मदत मिळू शकते. मी एकाने नाही म्हटलं म्हणून का दुसरीकडे मदत नाही मिळणार असं तर नाहीये ना. कितीतरी आहे, किंवा आपल्यापेक्षा कितीतरी खालच्या दर्जाच्या अशा बायका आहेत बिचारा, की त्यांना कितीतरी मोठे जास्त अन्याय झालेले आहे. म्हणजे असं स्वतःसाठी दयाळूपणा किंवा वाक्य सेल्फ टॉक बनलं पाहिजे, की तू करू शकते. कारण सगळ्यात मोठी गोष्ट, जर तुम्ही स्वतःलाच म्हटलं की माझ्याचे नाही जमत किंवा लोक असे करतात तर मला चूप बसावं लागतं, तर मग तुम्ही तसंच करा, कारण तुम्ही तुमची सेल्फ टॉक तेच आहे ना. तुम्ही स्वतःसोबत जे टॉकिंग करणार, बोलणार, तेच तुम्हाला म्हणजे पुढे येणार आहे आणि पुढे तुम्ही करू शकणार आपल्यासोबत. ह्याच्यासाठी अवेअर होणं खूप गरजेचं आहे. तर याच्यामध्ये आपण एक सूत्र असं ठेवायचं आहे, की जागरूकता ठेवायची आहे, की मी काय बोलते आहे, माझे माझे स्वतःचे काय सेल्फ टॉक आहेत. आणि त्याच्यानंतर मी माझे सेल्फ टॉक जेव्हा बदलवते तेव्हा मी स्वतःबद्दल दयाळूपणा, दयाळूपणा म्हणजे याचा अर्थ असा नाही की खोटारडेपणा. कारण मला बरेच जण असं म्हणतात की माझ्या जागी कोणी असतं ते असं केलं असतं, असं नाही आहे. कारण मला बरेचदा बोलताना आपण असं करतो, मग आपण तसं करतो, त्यावेळेस मी टोकते की नाही, मी नाही अशी करत, आपण हा शब्द नको वापरू, मी असं करते. म्हणजे सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी कम्प्लिटली 100% घ्यायचंय. जनरली आपण हा शब्द काढतो की आपण असं करतो, जनरली आपण सगळ्या बायका अशाच असतो, नाही नाही आपण बायका अशा, तर तसं नाही. झाशीची राणी सुद्धा बाई आहे, सावित्रीबाई फुले पण बायका आहे, त्यांनी तर समाजाच्या विरोधात जाऊन आपली स्टेप घेतली आहे आणि आजही आपल्यासोबत जिवंत आहे. तर तशा पद्धतीने मी, पूर्ण मी सेल्फ, त्याच्यावर बघायचंय. ठीक आहे. आणि असं हे दोन्ही तुम्ही जेव्हा जागरूकता आणि स्वतःच्या जो स्वयं बोलणं जे असतं स्वतःसोबत, ते दयाळूपणे किंवा त्यांना पॉझिटिव्हिटी मध्ये बोललं तर ती शांतता जी असते ती लॉंग टर्म असते, टिकाऊ असते. ती परमनंट तुमच्यामध्ये मग हळूहळू तुमच्या बिंग मध्ये येते, म्हणजे तुमच्या वागण्यामध्ये येतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. तर तुम्हाला याच्यावर काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्हाला विचारायला मी वेळ देतेच आहे. पण आपण आता याच्यामध्ये थोडंसं मी तुम्हाला एक मेडिटेशनचं सांगते आहे. तर तयार आहात सगळेजण? येस. तर चला, ठीक आहे. शांतपणे बसा. शांतपणे बसा. डोळे बंद करा. असं असं स्थिर ठेवा आणि खांदे सैल करा. शरीर एकदम सैल करा. हलकेच आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. त्याला बदलवायचं नाहीये किंवा काहीच करायचंय, जसं येतोय तसं बघा. सिंपल बघा. आवाज नाही येत मॅडम. एक मिनिट.
याचा आवाज बंद का झाला? युट्यूबच बंद झालाय. स्टॉप शेअर फ्रॉम प्रायव्हेट. इथे ना. इथे मी बदलत असतो. इथूनच मी तुला म्हंटल की रिफ्रेश केलं मी बॅक नाही. ओके, ठीक आहे. आता शेअर स्क्रीन कर. ते आवाज कमी केलेला आहे, फुल कर पाहिजे. आता Zoom. ठीक आहे. हा, चला शांतपणे बसा. तुमचा आवाज येतो ना मला तिथे, बंद करताना हे चालू जातं. सुनीता यांचं म्यूट करा. म्यूट करा सगळ्यांनी, ठीक आहे. आता आपण स्टार्ट करूया. बसायचं आहे, डोळे बंद करा. तुमचे खांदा, शरीर सैल सोडा, अगदी रिलॅक्स होऊन जाऊ द्या. कम्फर्टेबल याच्यामध्ये बसा. आणि आता लक्ष आपल्या श्वासाकडे जाऊ द्या. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे, अगदी सहजच येतो आहे. तुम्हाला काहीही करावं लागत नाहीये. श्वास येतो, श्वास जातो. श्वास आत घेताना मोजा. 1, 2, 3, 4. श्वास रोखा. 1, 2, 3, 4. आता श्वास हळूहळू सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6. परत हळूवार श्वास आत घ्या. 4 पर्यंत मोजा. श्वास रोखून धरा. 4 पर्यंत मोजा. हळूहळू श्वास सोडा. 6 पर्यंत मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6. परत श्वास आत घ्या. आता श्वास घेताना मनात विचार आला तर फक्त विचाराकडे बघा. श्वास सोडताना पण परत श्वासाकडे बघा. श्वास घेताना, श्वास धरताना, श्वास सोडताना श्वासाकडे बघा. विचार आले तर विचारांकडे बघा.
एन्क्वायरी करा जेव्हा विचार आले की मी आता काय अनुभवते आहे. शारीरिक लेवलवर, भावनात्मक लेवलवर किंवा वैचारिक लेवलवर. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. तुमचा आतला संवाद स्पष्ट झाला, तुमचे विचार तुम्हाला स्पष्ट झाले की शांतता टिकते. कंटाळा येतोय, तो सुद्धा विचार आहे. आता मला काय हवं आहे? स्वतःला प्रश्न विचारा. मी काय अनुभवते आहे? मी स्वतःशी कसं बोलते आहे? हे अवघड आहे, हे माझ्यासोबतच का? मला वेळ लागेल. जे काही निगेटिव्ह वर्ड्स असतात, स्वतःशी बोलतो आहे, त्याला स्वतःचाच दयाळूपणा दाखवा. जितके तुम्ही जागरूक आणि दयाळूपणा दाखवताय स्वतःशी, तितकी तुमची शांतता टिकाऊ असते. श्वास घेत आहात, श्वासासोबत शांतता आतमध्ये येते आहे. शांतता येते, स्वतः सोबतच बोला. आणि श्वास बाहेर जातो तेव्हा तणाव बाहेर जातो. आत शांतता येते, बाहेर तणाव जातो. शांतता येते आणि बाहेर तणाव जातो. मन भटकतं म्हणजे फेल ठरत नाही, तर आपण परत येतो म्हणजे आपल्या सरावामध्ये प्रगती झाली हे होतंय. परत स्वतःला अँकरिंग करा. आत विचार आत येतोय, शांतता येते आहे. बाहेर श्वास जातो आहे, तणाव बाहेर जातो आहे. हे तुमच्या श्वासासोबत स्वतःला अँकरिंग म्हणजे अटॅच्ड करून ठेवायचं आहे, बांधून ठेवायचं आहे. जसाही श्वास आत घेतला, शांतता येते आहे, टिकते आहे शांतता. आणि बाहेर श्वास जातो आहे म्हणजे तणाव निघून जातो आहे.
शांतता येते आहे, तणाव जातो आहे. करा ही शांतता तुमच्या पेशींमध्ये एकरूप होते आहे. विचार आले तर त्याला लेबलिंग करा. चिंता, राग, जेही लेबलिंग करावं असं वाटतंय, व्यर्थ, स्वतःशी दयाळूपणाने सांगा, तू करू शकतेस. निरीक्षण करणं विचारांचं म्हणजे स्वतंत्रता मिळवणं आहे. नियंत्रण करणं म्हणजे ताण देणं स्वतःला आहे. नियंत्रण करायचं नाहीये, आपल्याला फक्त निरीक्षण करायचं. शांतता ही जागा आहे की आत काय घडतं यापेक्षा मी आता याला प्रतिसाद कसा देतोय किंवा देते आहे, याचा खेळ आहे. हा फक्त खेळ खेळायचा आपल्याला. विचारांना थांबवायचं नाही, फक्त बघायचं आहे, निरीक्षण करायचं आहे आणि स्वतंत्रता मिळवायची आहे. मी माझ्या सोबत आहे. त्यातले तर दोष नाही आहे, पण परत आले म्हणजे प्रगती आली, प्रगती पथावर आले. स्वतःला समजून द्यायचं आहे. शांतता येते, तणाव जातो. वातावरणाप्रती हलकेच जागृत व्हायचं आहे आणि हलकेच डोळे उघडायचे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. खूप छान. बढिया. कुणाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारू शकता.